गौरी गणपतीच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथे बघितल्यावर इतकं प्रसन्न आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, कारण की गणपती बाप्पा तर आहेच सुंदर, पण गणपती बरोबर गौरायांचं डेकोरेशन, त्याचबरोबर इथे जे तुळजाभवानी मातेचं केलेलं होतं तेही खूप मस्त होतं। त्यानंतर संध्याकाळी मी प्रसादासाठी इथे रसमलाई बनवली आणि रसमलाई अफलातून झालेली होती। याचा जर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आहे। त्यानंतर संध्याकाळी मस्त अनुने आरती केली। प्रत्येकाची एक दिवस टर्न असते, त्यामुळे आरती झाली, जेवण झालं आणि आम्ही निघालो गावातले गणपत्यांचं दर्शन घ्यायला। त्याचबरोबर मस्त असे सुंदर देखावेही केलेले होते। इथे 12 ज्योतिर्लिंग होतं, अमरनाथ होतं, केदारनाथ होतं, असं बऱ्याच छान छान गोष्टी होत्या आणि मेन म्हणजे जत्रा लागलेली होती। जत्रा म्हटले की काही ना काही घेणं तर आलंच। लहान मुलांची तर एवढी खेळणीचं इथे चाललेलं होतं। हा होता केदारनाथच्या आतमधलं शिवलिंग, जे की खूप अप्रतिम होतं। त्यानंतर पाळणे, अशी काहीशी मस्त